सांगितलं। आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। प्रिय बंधूंनो, त्या प्रभूचा सण साजरा करण्यासाठी आपण आपले सर्वस्व देवाला समर्पण करू, जसे पवित्र मरियेने समर्पण केले होते। मरियेने कबूल केले, मी प्रभूची दासी आहे। आपणही त्या देवाच्या स्वागतासाठी त्याचे दास आणि दासी बनू। प्रभूचा जन्म गायीच्या गोठ्यामध्ये नाही, तर आमच्या हृदयात होण्यासाठी आमचे हृदय गोठ्यारूपी सजवू आणि प्रभूच्या स्वागतासाठी, प्रभूच्या जन्माच्या सणाचा आनंद एक दुसऱ्यांना वाटण्यासाठी पुढे येऊ। ख्रिस्ताचा जन्म दावीद नगरातील बेथलेहेम या छोट्याशा गावात गायीच्या गोठ्यात झाला। देव इम्मानुएल बनून या पृथ्वीवर आला, आम्हा बरोबर देव झाला। आम्हा पापी मनुष्याला तारण देण्यासाठी ख्रिस्त या पृथ्वीवर आला। त्या प्रभूचा संदेश आपण एक दुसऱ्यांना वाटत असताना खरोखर नाताळाचा सण साजरा करणे म्हणजेच प्रभूचे प्रेम इतरांना देणे। अंधारात खितपत पडलेल्या प्रत्येक मनुष्याला त्याला आनंद देणे, त्याला देवाचा प्रकाश दाखविणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे। ते कर्तव्य पार पाडण्यासाठी देवाचा आत्मा आम्हावर सदैव राहून तो आम्हाला चालविणारच। या दृढ विश्वासाने प्रभूच्या जन्मासाठी आपण आपला हृदयरूपी गोठा सजवून प्रत्येकाच्या हृदयात येशूचा जन्म आमच्यासाठी, आमच्या तारणासाठी, आमच्या पापमुक्तीसाठी झाला असे होण्यासाठी आणि देवाला प्रत्येकाने ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवून प्रभूच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपले अंतःकरण शुद्ध करून येशूचा जन्म आमच्या हृदयात साठविण्यासाठी आणि तो आनंद सोहळा इतरांना वाटण्यासाठी आपण या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला प्रभू कोण आहे हे दाखवून देण्यासाठी आमच्या आचरण्याने, आमच्या वागण्याने आणि आमच्या बोलण्याने ख्रिस्ताचा गौरव व्हावा असे होण्यासाठी। खरोखर नाताळाचा सण हा प्रकाशाचा सण आहे आणि या प्रकाशाचा सण साजरा करीत असताना आमच्या अंतःकरणातील अंधार दूर करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे। ते कर्तव्य पार पाडत असताना प्रभूला स्वीकारणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याला आमच्या हृदयात साठविणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रभूचा जन्म या पृथ्वीवर प्रत्येकासाठी आहे। या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याने देवावर विश्वास ठेवून येशूला ओळखून जीवन जगणे असे होण्यासाठी आपण तयारी करीत असताना खरोखर येशूला ओळखूया। येशूचा जन्म या पृथ्वीवर होत आहे असे नाही तर हजारो वर्षे जरी देवाचा जन्म गायीच्या गोठ्यात होत राहिला तर फायदा नाही। मनुष्याच्या हिताचे तेव्हाच आहे जेव्हा प्रत्येक मनुष्य येशूला ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवून आपले अंतःकरण त्याला देत नाही तोपर्यंत प्रभूचा जन्म या पृथ्वीवरील सर्वांच्या आनंदासाठी होणार नाही, असेच होईल। तेव्हा प्रभूचा जन्म सर्वांना एक प्रेममय होण्यासाठी, सेवामय होण्यासाठी आपण विशेष करून तयारी करू आणि सर्वांसाठी प्रार्थना करू। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझा जन्म प्रत्येकाच्या हृदयात होऊ दे। तू प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर आणि प्रत्येकाला प्रेमाने ओतप्रोत भरून दे। हे येशू राजा, तू बालक बनून या पृथ्वीवर आलास अशासाठी की सर्वांनी देवाला ओळखावे, देवाच्या पुत्राला ओळखावे, इम्मानुएल बनलेल्या देवाला ओळखून आम्हा बरोबर राहिलेल्या देवाला सर्वांनी नमन करावे असे होण्यासाठी आणि स्वर्गीय दूताने गायलेले गीत ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला त्या मनुष्यात शांती असो या गीताबरोबर प्रभूची शांती या पृथ्वीवर स्थापन होण्यासाठी आपण विशेष रीतीने प्रार्थना करू आणि गीत गाऊ। परमोच्चामध्ये जय जयकार देवाचा, परमोच्चामध्ये
ख्रिस्त राजा, ख्रिस्त राजा. आकाशी तारा तो झळकला, ज्ञानी आले बघा दर्शनाला. आकाशी तारा तो झळकला, ज्ञानी आले बघा दर्शनाला. मेंढपाळ धावती मेंढरा घेऊनी, मेंढपाळ धावती मेंढरा घेऊनी. झाले मोकळे देवाचे स्वर्गराज, झाले मोकळे देवाचे स्वर्गराज. परमोच्च्यामध्ये जय जयकार देवाचा, परमोच्च्यामध्ये जय जयकार देवाचा. गोठ्यात जन्मला ख्रिस्त राजा, ख्रिस्त राजा. गोठ्यात जन्मला ख्रिस्त राजा, ख्रिस्त राजा. धरती स्वर्ग हर्षाने निनादला, धरती स्वर्ग हर्षाने निनादला. मरिया योसेफ आडवी प्रभूला, मरिया योसेफ आडवी प्रभूला. देवदूत गाती लोरिया पाडना, देवदूत गाती लोरिया पाडना. देव बाप तारणाशी धावला, देव बाप तारणाशी धावला. परमोच्च्यामध्ये जय जयकार देवाचा, परमोच्च्यामध्ये जय जयकार देवाचा. गोठ्यात जन्मला ख्रिस्त राजा, ख्रिस्त राजा. गोठ्यात जन्मला ख्रिस्त राजा.